28, 29, 30 असा 3 दिवसाचा लोकसभा निवडणूक प्रवासामधील महाविजय 2024च्या प्रवासाला 28 तारखेला आम्ही सुरू केली. मी माझ्यासोबत विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद आदटराव आणि आमचे दोन्ही मंडल अध्यक्ष तामणकर आणि शिंदे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांसह गेले 3 दिवस मी चिपळूण ग्रामीण मंडल आणि चिपळूण शहर मंडल अशा जवळजवळ 130 अधिक 40 170 बूथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. या 170 बूथच्या पुनर्नियुक्त्या करून त्यांच्यावरती पुन्हा 3 ते 4 बूथचे वॉरियर्सच्या नेमणुका करून आम्ही भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत करण्याचा गेल्या 3 दिवसामध्ये पूर्णपणे प्रयत्न केला. या बूथ कार्यक्रमामध्ये बूथ सक्षमीकरण चळवळ आहे. आमचे अनिल घोसाळकर साहेब त्यांची जिल्ह्याचे बूथ सक्षमीकरण संयोजक म्हणून नुकतीच नेमणूक झालेली आहे. अनिलजी इकडे या. त्यामुळे या सगळ्या प्रवासाबरोबर सुरुवात केली. या सगळ्या प्रवासामध्ये कुणबी समाज असेल, गुरव समाज असेल, राजस्थानी समाज, मुस्लिम समाज, वारकरी मंडळी, राजस्थानी वैष्णव समाज, जंगम समाज आणि शिरगाव, कुंभारले, पोफळी देवस्थान, राम वरदायिनी महाकाली मंदिर, खिरडी येथे जिल्हा परिषद मेळावा, महिला बचत गटांचा मेळावा, गाणे गावामध्ये भेट, गाणे नावाचं गाव जे आहे तिथे भेट, तिथला पाणी प्रश्न, MIDC प्रश्न, अशा प्रकारच्या घर चलो अभियानाची सुद्धा आम्ही तिथे सुरुवात केली. त्याचबरोबर शहरामध्ये आज शहराचे बूथ आणि वॉरियर्स 40 बूथ आणि 15 वॉरियर्स यांची बैठक याच ठिकाणी झाली. अशा प्रकारचं संपूर्ण 3 दिवसाचं भारतीय जनता पक्षाचं बूथ सक्षमीकरणाची चळवळ आम्ही खोलपर्यंत पोचवण्याचं काम केलं. 2024ला नरेंद्रभाई मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत आणि त्यांच्या सोबतीला या भागातलाच महायुतीचा खासदार जोडीला असावा, या उद्देशाने आमच्या या महाविजयाची एकूण संकल्पना आहे. या सगळ्या याच्याबरोबर चिपळूणमधल्या काही प्रमुख समस्याची पण काही ठिकाणाहून मागणी झाली. आम्ही त्याच्यावरती पण सिरियस आहोत. आम्ही त्याच्यावरती काम करतो. प्रामुख्याने चिपळूण शहराला जी पिण्याच्या पाण्याची जी अडचण आहे, मी सीओशी बोललो 125 कोटीचं TS त्या ठिकाणी झालेलं आहे आणि टेक्निकल सँक्शन मिळालेलं आहे. लवकरात लवकर आमचा पूर्ण प्रयत्न राहील या जानेवारी महिन्याच्या आत आम्ही या 125 कोटीच्या नळपाणी योजनेला, जी वरून याच्याकडून आहे कोळकेवाडीतनं जी ग्रॅव्हिटीने येते आहे, त्या योजनेला भारतीय जनता पक्ष म्हणून आमचे सगळे मंत्री, अगदी देवेंद्रजी फडणवीसपासून सगळे, साहेबांपासून सगळे, रवींद्र चव्हाणजी, या सगळ्यांच्या मदतीने आम्ही ही प्रशासकीय मंजुरी याला आणू, याला निधी घेऊन येऊ असा विश्वास मला आहे. त्याबरोबर नगरपंचायतीच्या अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत, त्याच्यावरती पण आमचं लक्ष आहे. नुकतंच मी परशुराम देवस्थान आणि मार्लेश्वर देवस्थान, परवा मी सांगितलं पण आज परत सांगतो, कोकण प्रादेशिक पर्यटनाच्या माध्यमातून गिरीशजी महाजनांकडे आम्ही या दोन्ही पर्यटन स्थळांना त्यांच्या सुशोभीकरणाला 2-2 कोटीची मागणी केली. या अधिवेशनामध्ये त्याला मंजुरी मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि केंद्रातलं परिवहन मंत्रालय म्हणजे गडकरी साहेबांचं मंत्रालय असं एक नुकताच MOU होऊ घातलेला आहे. त्या MOUमध्ये 80 रोपवेजची निर्मिती केली जाणार आहे. हे रोपवेज नॅशनल हायवे आणि केंद्र सरकार म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार, नॅशनल हायवे म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्या समन्वयाने यांचा एक MOU होऊ घातलेला आहे. याच्यामध्ये 80 रोपवेज ते महाराष्ट्रात करणार आहेत. या रोपवेची 2 प्रकारची पद्धत आहे. एक तर ते ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरणार, ज्या सिटीज आहेत, ज्या मोठ्या मोठ्या सिटीज आहेत ज्याच्याकडे मेट्रो शक्य नाही
त्या ठिकाणी हे गंडोला टाईप हे मेट्रोज म्हणून ते वापरले जातील. आणि ज्या ठिकाणी पर्यटनाची ताकद आहे, जिथे फुटफॉल्स चांगले मिळू शकतात, अशा ठिकाणीसुद्धा ह्या रोपवेचा पर्यटनासाठी उपयोग केला जाईल. मी तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी गेले 2 दिवसात सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच मी 2 रोपवे रत्नागिरीमध्ये प्रामुख्याने मी प्रस्तावित करण्यासाठी त्यांना विनंती केली आहे. त्यांनी ती मान्य केली आहे. लवकर त्याचा पूर्ण प्रस्ताव देईल. त्यातला एक रोपवे असेल परशुराम मंदिरापासून ते चिपळूण, त्याला लँडिंग कुठे मिळेल, गोळकोट किल्ला, त्याप्रमाणे एक रोपवे, आणि दुसरा मार्लेश्वरपासून, त्या मार्लेश्वर मंदिरापासून पायथ्यापर्यंत असे 2 रोपवे आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून प्रस्तावित त्याला करतो आहे. 2 रोपवे रत्नागिरीत असतील, 2 रोपवे सिंधुदुर्गात असतील. सिंधुदुर्गामध्ये गगनबावडा मंदिरपासून वैभववाडीपर्यंत आणि आंबोलीपासून त्या सावंतवाडीपर्यंत असे एकूण 4 रोपवेज मी स्वतः गडकरी साहेबांच्या ऑफिसशी बोललो. मी नॅशनल हायवेचं जे आता काम दिलं ते PWDचे चीफ एक्झिक्युटिव्ह मुंबईमध्ये बसतात, त्यांच्याकडे MOUची जबाबदारी. MOU साधारणतः संपूर्ण 75% पैसे हे सेंट्रल गव्हर्नमेंट गडकरी साहेबांचं डिपार्टमेंट देणार आहेत, आणि जे जमिनीच्या रूपाने 25% आहेत लँड अवेलेबल करून देणं, हे महाराष्ट्र सरकारचं होणार आहे. असे एकूण 80 रोपवेज पूर्ण महाराष्ट्रभर होणार आहेत, शहरांमध्ये आणि पर्यटन. त्यातले मी तुम्हाला सांगायला मला आनंद होईल आणि मला विश्वास आहे, मी हे 2 रोपवे मी भारतीय जनता पक्ष म्हणून माझ्या सगळ्या नेत्यांच्या बरोबर राहून आणण्याचं मी तुमच्या माध्यमातून जनतेला आश्वासित करतो की भविष्यामध्ये पुढच्या 4-6 महिन्यामध्ये या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मी ग्वाही तुमच्या माध्यमातून जनतेला देतो. ज्याच्यामुळे या दोन्ही देवस्थानामध्ये, कारण चिपळूणला जर झाला परशुरामाच्या तिथे परशुरामचा फुटफॉल वाढवायला मदत होईल, कारण चिपळूणसारखं एक मोठं शहर खाली आहे. तुम्हीच लोक जरी अगदी पर्यटनाला गेलात, पर्यटनाचे बाहेरचे लोक आलात, तरी तो व्यवस्थित चालेल. आणि मी मार्लेश्वरला प्रमोद आदटराव या ठिकाणी बसलेत. मार्लेश्वरला आपण अनेक वेळेला भेट देतो. फार मोठा फुटफॉल अख्ख्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी येतो. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी एक इनोव्हेटिव्ह प्रकल्प, म्हणजे कुठले राजकीय नेते मला माहीत नाही ते त्याच्याबद्दल व्हिज्युलाइज करत असतील की नाही, पण काहीतरी डिफरंट करण्याचं आमचं काम नेहमीच असतं. त्यामुळे हे 2 रोपवेज पर्यटनाला ताकद देतील आणि तो पूर्ण करण्यासाठी आम्ही जातो. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारची ट्रीटी होऊ घातलेली आहे. आता त्याच्यामध्ये, त्या यादीमध्ये, म्हणजे मी नेहमी म्हणतो की अख्खा देश 3 ट्रिलियनच्या इकॉनॉमीच्या दिशेने वळतो आहे. अख्खा देश, अख्ख्या देशातले रस्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे ताकदीने होऊ घातलेले आहेत. अख्ख्या देशामध्ये सगळी इकॉनॉमी, म्हणजे एवढ्या मोठे उद्योग होऊ घातले आहेत. पण कोकणामध्ये उद्योग येताना किंवा कोकणाचा विकास होताना का त्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं, का ते तिथे अडचण निर्माण होतं. आणि याचं एकमेव उत्तर आहे की विकास का अडला, इथला खासदार जो आहे तो त्या केंद्राच्या सत्तेशी कनेक्ट झाला नाही, तो फिरला नाही, म्हणून विकास अडला. इथला मुंबई गोवा हायवे 15 वर्ष का झाली, का अडला, तर या खासदाराने या रस्त्यावरचे गेल्या 10 वर्षात जे प्रश्न सोडवायला पाहिजेत ते सोडवले नाहीत. जर त्या खासदाराने सोडवले असते वेळोवेळी, तर हा 15 वर्ष रखडलेला जो रस्ता आहे तो 5 ते 7 वर्षात झाला असता. याच्या उदाहरणासकट स्पष्टीकरण करतो. क्रमांक 1, संगमेश्वरमध्ये जेव्हा रस्ता रुंदीकरणाचा हे आले, 60 मीटरचं रुंदीकरण होतं. प्रमोद आदटराव साक्षी आहेत. 60 मीटर रस्त्याचं रुंदीकरण होते. अख्खी बाजारपेठ उठत होती. लोकांचा विरोध होता. मी त्या ठिकाणी गेलो, कोविडचा काळ असूनसुद्धा मी लोकांची समजूत काढली. लोकांचं म्हणणं, साहेब 60 मीटर होता का म्हणे, 45 मीटरमध्ये जमतं आहे. मी त्या अधिकाऱ्यांकडे बसलो, मी गडकरी साहेबांकडे गेलो, मी त्या सगळ्यांच्या नॅशनल हायवेच्या ऑफिसबरोबर बसलो. आणि तुम्हाला आजही सांगतो, तुम्ही संगमेश्वरातल्या बाजारपेठेत जाऊन विचारू शकता की 60 मीटरचा सतीश 45 मीटरचं मी करून आणलं आणि ते लोक पण हॅपी झाली. रस्त्याचं काम पण सुरू. क्रमांक 1, कणकवलीमध्ये मी माझ्याच भागातलं सांगतो, कणकवलीमधले जे ब्रिज होणार होतं ते बॉक्सवेल ब्रिज होतं. 25-30 कोटीचं बॉक्सवेल. कणकवलीचे 2 भाग झाले असते. जी सह्याद्री मुंबईमध्ये बैठक झाली, त्या गडकरी साहेब होते, गीते साहेब होते, सगळेच साहेब होते अगदी खासदारांपासून. त्या बैठकीमध्ये कणकवलीचा कोणी विषय मांडले नाहीत. मी विषय मांडला की साहेब आम्हाला हा बॉक्सवेल नको, आम्हाला आणखीन 100 कोटी द्या, पण आम्हाला फ्लायओव्हर पाहिजे. सतीश तो फ्लायओव्हर झाला.
कणकवलीतला ओन्ली बिकॉज ऑफ प्रमोद जठार विषय मांडला. गडकरी साहेबांनी दुसऱ्या मिनिटात सांगितलं देऊन टाका. क्रमांक 3, परशुराम लोटे परशुरामचा मी ऐन कोविडमध्ये तुमचं मंदिरं बंद होती तेव्हा मंदिरांच्या ट्रस्टीना ते मंदिर उघडून त्यांच्याबरोबर चहा प्यायला मला गडकरी साहेबांचा निर्बंध प्रमोद त्यांच्यावर जाऊन चहा पी साक्षीदार आहेत अनेक मंडळी. मी त्या ट्रस्टींना विनंती केली. पहिल्या दिवशी त्यांनी जे देऊळ उघडलं ते माझ्या बैठकीसाठी उघडलं. मी तिथे बसलो. कुळांचा पेढे आणि परशुराम या सगळ्या सरपंचांना भेटलो. राणेसाहेब बरोबर, भागवत काका माझ्याबरोबर होते. भागवत साहेब बरोबर आहे. हां, त्यामुळे त्या ठिकाणी बसलो. त्यांचे प्रश्न मग 10% कोणाला द्यावे, 90% आणि नाही जमलं तर पोलीस त्या ठिकाणी येतील. बाबांनो, अगदी चिपळूणपासून ते बांद्यापर्यंत या सगळ्या काळामध्ये मुंबई गोवा हायवेचे प्रश्न माजी आमदार असूनसुद्धा काही प्रोटोकॉल फार नव्हता बाळा नव्हते. अधिकारी माझा ऐकतील असं पण नव्हतं. पण मला राहवत नव्हतं की इथला खासदार जे निगेटिव्ह ज्याचं काम आहे, ज्याने लोकांना बसवून करायला पाहिजे, त्याने कुठलंही काम केलं नाही. म्हणून अशा निष्क्रिय खासदाराला 2024ला घरी पाठवा एवढं सांगण्यासाठी आम्ही जो काही प्राणायाम सुरू आहे, आमचा प्रवास सुरू आहे तो त्यामुळे सुरू आहे. उदाहरण तुम्हाला आणखीन जोड देतो. आम्हाला अनेक गावागावात गेलो. लोकांचा विषय काय, बेरोजगारी वाढली. लोक म्हणतात आमची पोरं इंजिनियर होतात, आमची पोरं ITIला जातात, पण आमच्या इकडे रोजगार नाही. मंडळी मला सांगा, आता तुम्ही पण याचे साक्षीदार आहात. 2 लाख पोरांना देणारा रोजगार बघा. फार मोठा मी नेता नाही, पण मी एक JNPTचा ट्रस्टी असताना 2 लाख पोरांना रोजगार देणारा रिफायनरी प्रकल्प आणला होता की नाही मला 2017ला. 2 लाख पोरांना 300 कोटीचं त्या ठिकाणी बिल झालं असतं. वेज बिल, पगाराचं बिल महिन्याचं. काय क्रांती झाली असती, काय इकॉनॉमी सुधारली असती. देशाची 3 ट्रिलियन सोडा, आमच्या कोकणाची 3 ट्रिलियन झाली असती. मला आजही विश्वास आहे की जर गोवा आणि मुंबई जोडणारा आम्ही जर हमरस्ता आहोत तर आम्ही पर्यटनाची पण राजधानी होऊ शकतो आणि आम्ही देशाची दुसरी आर्थिक राजधानी होऊ शकतो. ही ताकद आहे. परंतु इथल्या खासदारांना, इथल्या मंडळींना याची ताकद कळत नाही. हे कनेक्ट करत नाहीत. म्हणजे इथल्या खासदारांना जसं आपण पाईपलाईन, आपण नळ पाणी पोचत नाही म्हणून खाली येत नाही, तसं जो उद्भव आहे, जो केंद्रातली सत्ता आहे, जे मोदी साहेब एवढे प्रचंड प्रमाणात पैसे देतात, त्याला कनेक्ट करणारी पाईपलाईन आमची जी होती विनायक राऊतच्या रूपाने ती सडलेली होती, ती आम्हाला 24ला बदलायची आहे. म्हणून आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. राज्य सरकारात एक विचारायचे आहेत ना, मग रस्ता काढलेला आहे. अहो दादा, 1 महिना झाला, अजून अहवाल ऐक बाबा, एक मिनिट ऐक. रवी चव्हाण साहेब PWD मिनिस्टरने 10 प्रवास केले. आता जोरदार काम सुरू आहे. होणार. अहो रिझल्ट आहेत. तुम्ही अजिबात चिंता करू नका. ऐका. तुम्ही काही सांगितलं तरी 2024 पर्यंत मुंबई गोवा रस्ता क्लिअर. मिनिट. अहो ऐका, रस्त्यातच सांगतो. मी आमदार होतो, विधानसभेत प्रश्न मांडला होता. पत्रकारांनी आंदोलन, ऐका तर, पत्रकारांनी आंदोलन केलं होतं. ऐन टिपेला होतं. 2011चा काळ आठवा. मी विधिमंडळात उभा राहिलो. भुजबळ साहेब PWD मिनिस्टर होते. काँग्रेसचं सरकार होतं. ते म्हणले अरे मिळणार नाही निधी, केंद्राकडे पैसे नाहीत. आम्ही जेव्हा निवडून आलो, आमचं 14ला सरकार बसलं, आम्ही सगळे पहिले गडकरींकडे गेलो. 15,000 कोटी रुपये दिले. अरे काय सांगता तुम्ही, काय केलं नाही म्हणून. 15,000 कोटी रुपये मुंबई गोवा रस्त्याला. अरे पैसे देण्याचे तुम्ही माझी माहिती घ्या. मुख्यमंत्री आता असं म्हणाले, नागपूरचं समृद्धी महामार्ग केलं, गोव्याचं केलं, पण कोकणाविषयी काहीच नाही बोलले. त्याचं काय? त्यांनी ते आमच्याकडे सोडलं. आता साहेब, ज्यांनी 15,000 कोटी रुपये मुंबई गोवा महामार्गासाठी दिले, ही गोष्ट खरी आहे. कौतुक आहे. हो, कौतुक आहे. पण निधी द्यावा लागतो ना शेवटी. निधी नसेल तर काय होत नाही. कुठे गेले हा मुद्दा आहे ना. 15,000 सिंधुदुर्ग झाला ना भाऊ. आता तुमचा अनेक रस्ता झाला ना. असं काय करताय बरं. ह्या 15,000 कोटी ऐक बाळा, ऐक ना. म्हणून प्रेस कुठे घेतोय. 15,000 कोटीमधले लँड ॲक्विजिशनला समजून घ्या 5 पट. एक मिनिट दादा, ऐक ना दादा. तर मी सांगितलं ना, मी काय केलं ते सांगितलं ना बाळा. ऐक, 15,000 कोटीमधले निम्म्यापेक्षा जास्त पैसे लँड ॲक्विजिशन 5 पट दिले पैसे. समजून घ्या. माझं तुम्हाला उलट जाहीर हवं. MH07 म्हणजे सिंधुदुर्ग, MH08 म्हणजे रत्नागिरी. MH07च्या वाहनांना तिथे टोल फ्री असावा आणि MH08च्या वाहनांना इथे टोल फ्री असावा. समजून घ्या. आम्ही टोल मोकळा होण्यासाठी, टोल फ्री होण्यासाठी धडपडतो आहे.
तर आमचे लाडके खासदार जे 10 वर्ष आम्हीच निवडून दिले होते ते मुलाच्या आणि मुलीच्या नावावर टोलची कंत्राटं घेत फिरत आहेत. अरे आम्ही हेच सांगणं आहे, ज्या खासदाराने प्रश्न सोडवायला पाहिजे होते ते टोलची कंत्राटं घ्यायला जातात. हेच पोल तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. त्यांनी जर हे सगळे प्रश्न सोडवले असते तर आज ही वेळ आली नसती. समजून घ्या, पैसे तर भरपूर दिले होते. हायकोर्टाने याच्यावर ताशेरे ओढले की आणि हायकोर्टात सरकारच्या वतीने बाजू मांडताना सांगितले की 15 दिवसात अहवाल आहे. ओके, आता तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला एवढंच सांगा सर्वांना की हा ब्रिज कधी सुरू होईल आणि हा रस्ता कधी कंप्लीट होईल, एवढंच सांगा. आता मी त्याची ऐका शांतपणे ऐका. त्या ब्रिजची माहिती बघा, आपण जबाबदार मंडळी आहोत. तुम्ही पण जबाबदार आहे, मी पण जबाबदार आहे, बरोबर ना? आपण काही बेजबाबदार मंडळी नाही. बरोबर. ब्रिजच्या कामातली जी टेक्निकल अडचण झाली, जो काही गर्डर तुटला, त्याचं लॉकिंग बरोबर झालं नाही, त्या ब्रिजच्या कामात काही गडबड नव्हती, पण त्या टेक्निक जे बसवताना त्यांचे काही लॉकिंग करण्याची सिस्टीम होती ती व्यवस्थित झाली नाही, दुर्लक्ष झालं असेल, त्याच्यामुळे ते पडलं. नाहीतर ते सगळे ब्रिजचे जे खांब पिलर्स काय म्हणतो आपण प्रमोद त्याला, वर कॉलम्स आणि वरचे जे आडवे हे टाकतो ते सगळं फॅब्रिकेट करूनच येतं. ते काही इथे करत नाहीत, ते काही ठिकाणी करतात. त्याचा लोड किंवा त्याचं हे झालं टेक्निकल, ती अडचण होती. आता ती ओव्हरकम झालेली आहे. आता ते खाली किंवा साफ करायला सुरुवात करतील आणि लवकरात लवकर. मला आठवतं परवाच रवींद्र चव्हाणाने आम्ही त्या विषयावरती बसलो होतो मुंबईमध्ये. त्यांनी एवढे निर्देश दिले आहेत की जेवढ्या लवकर होईल तेवढा हा विषय संपवायचा आहे आणि त्यांना लवकरात लवकर महामार्ग, म्हणजे रवींद्र चव्हाणांचं कौतुक आहे की त्यांनी स्वतः ओन केलेलं आहे, PWD मिनिस्टरने ओन केलेलं आहे की आता माझा विषय आहे, मी संपूर्ण राहतो. 24 तारखेला तो पूर्ण होईल. 100%. बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात रोपवे आहे परशुराम पासून आपल्या मी प्रस्तावित करतोय. म्हणजे मी करतोय. नाही, शेवटी तुम्ही लोकांचे हित बघताय. मी प्रस्तावित करण्याचा प्रयत्न करतोय. चालू आहे. तुम्हाला पाईपलाईन आता नवीन टाकायची आहे, मात्र त्या पाईपलाईन मध्ये शिक्षणाचं धोरण काय असेल? मराठी शाळा बंद पडल्यात रत्नागिरीतल्या. खासदार म्हणून तुम्ही सांगा, तुमच्या त्याविषयी पाहतो. आता शिक्षण आता आहे, त्याच्यावर मला वाटतं एक निराळी प्रेस व्हायला पाहिजे, कारण त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. याच्यात अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत, एवढ्या गोष्टी अंतर्भूत आहेत की आणि त्या एकमेकावर एक अवलंबून आहेत. मग ते शाळा काय करावी, एक गाव एक शाळा करावी का? त्या मुलांना ते आपण जिल्हा परिषदेतल्या मुलांना पोषण आहार देताना त्याच्यात काही बदल करावा, मग ती शाळा मुलं जास्त येतील. अशा आता त्यांच्या शिक्षकांच्या बदल्या, असे अनेक विषय त्याच्यात संलग्न आहेत. मला वाटते शिक्षण हा विषय एक आणखी निराळा आहे, त्याच्यावरती आपण निराळा बसायला हरकत नाही. पण या मताचा मी आहे की झेडपीच्या शाळा ज्या आहेत त्यांना ताकद देण्याची गरज आहे, या मताचा. पण बघा, माझा मुद्दा आहे का, या सगळ्यांचं मूळ आहे ना इथली बेरोजगारी आहे आणि इथे न राहणारी माणसं आहेत. 80% घरं बंद आहेत. आपल्याकडे गावात मुलंच नाहीत. आता माझ्या गावातल्या शाळेत पूर्वी मी असताना 50-60 मुलं होती, आता 5 मुलं नाहीत. समजून घ्या, इथली घरं बंद आहेत. याच्यावर रामबाण उपाय काय? तर इथे रोजगार निर्मिती झाली पाहिजे. माझं अजूनही म्हणणं समजून घ्या, सगळ्या गोष्टी होतील. माणसं तर टिकली पाहिजेत नाही, ते त्यांची पोरं तर राहिली पाहिजे तिथे. तुम्हाला शहरापुरती बाळा, तुला शहरापुरतीच दिसतात माणसं, ग्रामीण भागात जाऊन बघा काय अवस्था आहे. त्यामुळे आमचा विषय असा आहे, समजून घ्या, सौ सुनार की एक लोहार की. रोजगार वाढला पाहिजे. रोजगार आला, पुन्हा गावं माणसाने फुलून जातील, पुन्हा झेडपीच्या शाळा फुलून जातील. पुढे साहेब, खासदारकीच्या जागेवरती युतीतलेच दोन्ही पक्ष दावे करताय. एक भाजपही दावा करते आणि उदय सामंतचे भाऊ आहेत ते सुद्धा म्हणताय. तर नक्की याच्यामध्ये काय चाललंय? दावेदार कोणी होऊ शकतात बाळा? दावेदार कोणी होऊ शकतात? जे पक्षाचे महायुतीचे जे आमचे वरिष्ठ आहेत, तिन्ही पक्षाचे, जे राज्यातले आणि केंद्रातले. एक मिनिट सांगतो ना. बोला. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं माध्यमांची की ती जागा पहिल्यापासून शिवसेनेची आहे, ते आम्हालाच मिळवण्यासाठी मी प्रयत्न करतो. अरे मग मी सांगितलं ना, ते प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे. ज्याची गाडी पुढे जाल, जो जीता वो सिकंदर. अरे जो जीता वो सिकंदर, जिसको टिकट मिलेगी उसका हम काम करेंगे. अरे बाळा, मी निवडणूक प्रमुखच आहे लोकसभेचा, त्यामुळे सिग्नल काय द्यायला पाहिजे? अरे मला तुझ्या लक्षात, ऑफकोर्स ना, ताकद लावून भांड का लपवते तू? का नाही असावं? मी तर जाहीर सांगितलं ना परवा, आहेच ना. अरे का नाही मी सांगितलं? होय ना बाबा, छाती ठोक के बोल रहा है, उसमें क्या है प्रॉब्लम?
आहे तो आहे पक्षानं काय आहे तो पक्षाने निवडणूक प्रमुख केला, मला सिग्नल दिला, चालायला लागा, 50% सुरू करा कामाला. मुद्दा तो नाही, मुद्दा हा आहे अरे एनीबडी कॅन यार. जर उमेदवारी कुणाला मिळाली नाही, कुणाला तरी एकालाच मिळणार Of course. तर जुनी पाईपलाईन परत जोडू नका. नाहीतर आता- मग परत बोलाल की जुनी पाईपलाईन जोडली असं बोलते. बाळा, तुला प्लंबिंग जुनी पाईपलाईन जोडू नका. प्लंबिंगचा ऐक, प्लंबिंगचा अनुभव कमी आहे, पाईपलाईन नवीनच टाकायला, जुन्या पाईपलाईन गेलं तर अनेक छिद्र असतात त्यात. तुला प्लंबिंगचा अनुभव कमी आहे, मला जास्त आहे. साहेब, मुख्यमंत्र्यांवर उद्धव ठाकरेंनी जे परवा भाषण केलं म्हणजे साधारण महाराष्ट्राच्या प्रश्नावर थोडंसं स्लिप ऑफ टंग झालं, त्याबद्दल तुमची भाजपची भूमिका काय? नाही, माझं म्हणणं, आपण राजकारणात आहोत. ह्या सगळे जे बोलतात ते तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचतं आणि जनता ओळखते की हे माझ्या पार्टीचे असू दे किंवा त्याच्या. काहीतरी बोलण्यातलं तारतम्य ठेवायला, विरोधक असले तरी ते शत्रू नाहीत, ते काय पाकिस्तानी नाहीत, कोणीच माझ्या पार्टीचे त्या पार्टी. म्हणून माझी विनंती सगळ्यांना पण आहे, मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आपलं स्लिप ऑफ टंग व्हायला देऊ नका. मी विनायक राऊतांवरती 100 आरोप करेन. मी त्यांचे सांगितलेलं ते नाकर्ते होते, ते नाही काम करू, याचा अर्थ मी त्यांना काही उचित वाईट शिवाय नाही देणार. ते माझं कल्चर नाही. आणि माझी तुम्हाला पण विनंती आहे, असे कल्चर्ड राजकारणी राजकारणात टिकले पाहिजेत तर तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे.